सर्वांना सप्रेम नमस्कार। आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची भाजी। चला तर मग सुरुवातीला गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती कढाई मांडलेली आहे आणि हे पाणी गरम करण्यासाठी या कढाईमध्ये टाकलेलं आहे। हे पाणी आता गरम झालेलं आहे आणि या गरम पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकण्याचं कारण एवढंच की हे जे काही सोयाबीन टाकलेलं आहे या पाण्यामध्ये, मिठाच्या पाण्यामध्ये, ते खात असताना आपल्याला कुठल्याही प्रकारे पांचट लागू नये, मटणाच्या उकडीसारखं बेस्ट लागावा, त्याच्यासाठी या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। अशा प्रकारे मीठ टाकून झालेलं आहे उकळत्या पाण्यामध्ये। आता हे 5 मिनिट आपण झाकून ठेवायचं आणि 5 मिनिट झालेले आहेत आणि हे उघडलेलं आहे। 5 मिनिटाच्या नंतर चांगलं वाफलून निघलेलं आहे आणि या सोयाबीनची साईज आता डबलच झालेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे मित्रांनो। आणि हे सोयाबीन काढून घेतलेलं आहे या गरम उकळत्या मिठाच्या पाण्यामधून। हे सोयाबीन आपण आता काढून घेतलेलं आहे। चला तर मग पुढली प्रोसिजर ही आहे की हे जे पाणी आहे थंड पाण्यामध्ये टाकलं होतं की लवकरात लवकर ते थंड व्हावं आणि या सोयाबीन मधलं जे काही पाणी आहे हे सर्व पाणी दाबून काढून घेतलेलं आहे। आणि आता आपण याच्यानंतर हे जे काही सोयाबीन आहे या सोयाबीनमध्ये चटणी टाकणार आहोत, त्याच्यानंतर हळद जाणार आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे ती अद्रक लसणाची पेस्ट आणि हे सर्व काही या सोयाबीनला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे सर्व मिश्रण या सोयाबीनमध्ये मिक्स व्हावं आणि याचं मॅरिनेशन व्यवस्थित व्हावं। आता याच्यानंतरची ही पुढली प्रोसिजर आहे, ही कढाई गरम करायला मांडलेली आहे आणि या कढाईमध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही मॅरिनेशन करण्यासाठी ठेवलेलं सोयाबीन होतं ते आपण या तेलामध्ये तळून घेणार आहोत। थोडंसं लालसर होईपर्यंत हे तळून घेणार आहोत आणि या सोयाबीनची चव अगदी अप्रतिम, अगदी झक्कास लागणार आहे, कारण या सोयाबीनमध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट, तिखट, हळद, मीठ घातलं होतं, त्याच्यामुळं अगदी अप्रतिम हे सोयाबीन लागणार आहे। ही सोयाबीनची बॅच आता तळलेली आहे आणि आपण ती काढून घेत आहोत एका परातीमध्ये। याच्यानंतरची पुढली प्रोसिजर हे खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता एक पळीभर तेल घातलेलं आहे। मी याच्यापूर्वी 2 कांदे, 2 टमाटे चिरून घेतले होते आणि ह्याची पेस्ट आता या ठिकाणी चांगली अगदी व्यवस्थित परतून घ्यायची, अगदी तेल सोडीपर्यंत या मिश्रणाला ढवळीत राहायचे आणि जोपर्यंत आपण याला व्यवस्थित ढवळीत नाही तोपर्यंत याला चव सापडणार नाही। आणि आता या ठिकाणी आपण अद्रक लसणाची पेस्ट या मिश्रणामध्ये घातलेली आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्व जिन्स हळूहळू जातील। तोपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका। आता यानंतर हळद, चटणी, मीठ, आंबारी, सुहाणा हे सर्व साहित्य याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि या सर्वांचा एकजीव पुन्हा अजून करायला सुरुवात झालेली आहे। आणि हे जे मिश्रण आहे हे घट्ट व्हावं, क्रीमी टाईप व्हावं, त्याच्यासाठी या मिश्रणामध्ये आता आपण हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि ह्या सर्व मिश्रणाचा एकजीव करून त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित हे आपलं क्रीमी टेक्स्चरचं ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि ही ग्रेव्ही पकत आलेली आहे, आपली पूर्ण ग्रेव्ही। हे ग्रेव्ही पकल्याच्या नंतरच पुढली आपल्याला हे भाजी आपली व्यवस्थित लाल दिसावी त्याच्यासाठी हे आपल्या बेडगी मिरचीची पावडर याच्यामध्ये घातलेली आहे, त्याच्यामुळे आपली भाजी अगदी व्यवस्थित दिसणार आहे। आणि हे दुसरी जी पुडी आहे ही आहे सुहाणा मसाला। या दोन्ही मसाल्यामुळे अगदी आपलं हे जेवण स्वादिष्ट, रुचकर होणार आहे मित्रांनो। चला तर मग पाहूया ही पुढली भाजी। पाणी घातलेलं आहे भाजीमध्ये, आपल्याला जितकी घट्ट ग्रेव्ही ठेवायची आहे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याला उकळ्या काढायच्या आहेत। अशा प्रकारे ही आपली ग्रेव्ही झालेली तयार आहे, तिचा घट्टपणा पण आपण पाहू शकता। आणि आता या ग्रेव्हीमध्ये आपण सोयाबीन घातलेलं आहे आणि या सोयाबीनला उकळी
हलवून येऊ द्यायच्या आणि ते आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून ही आपली सोयाबीनची भाजी सजवलेली आहे. तर कशी वाटली आपल्याला सोयाबीनची भाजी हे खाली कमेंट करून नक्की कळवा.